प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असते असं नाही. कधी-कधी डोळ्यांनी जे पाहिलं जातं ते पूर्ण सत्य नसतं. सत्य समजून घेण्यासाठी विश्वास आणि संयम दोन्ही लागतात. पुण्यात राहणारी सायली ही सुशिक्षित, स्वाभिमानी आणि संस्कारी मुलगी होती. तिने चांगलं शिक्षण घेतलं होतं आणि एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती. तिचा स्वभाव साधा, शांत आणि समजूतदार होता. तिच्या आई वडिलांची एकच इच्छा होती, तिला असा जीवनसाथी मिळावा जो तिला आयुष्यभर प्रेम, आदर आणि साथ देईल. अनेक स्थळं आली, पण कधी विचार जुळले नाहीत, तर कधी स्वभाव. एका दिवशी सायलीच्या वडिलांचे जुने मित्र घरी आले. ते म्हणाले, माझ्या ओळखीतील एक मुलगा आहे. नाव आदित्य. स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. स्वभावाने अतिशय साधा, प्रामाणिक आणि जबाबदार. पैशापेक्षा माणुसकीला जास्त महत्त्व देणारा मुलगा आहे. घरच्यांना हे स्थळ आवडलं. आदित्यबद्दल चौकशी केली असता सगळीकडून त्याच्याबद्दल चांगलंच ऐकायला मिळालं. सायलीनेही फोटो पाहिला. तिला आदित्य साधा आणि प्रामाणिक वाटला. दोघांनी भेटून एकमेकांशी बोलावं असं ठरलं. दोन्ही कुटुंबांनी शहरातील एका शांत हॉटेलमध्ये भेट निश्चित केली. त्या दिवशी सायली वेळेच्या आधीच हॉटेलमध्ये पोहोचली. ती आदित्यची वाट पाहत बसली होती. इतक्यात तिचं लक्ष हॉटेलच्या प्रवेशद्वाराकडे गेलं. एक आलिशान कार तिथे येऊन थांबली. त्यातून आदित्य खाली उतरला. सायली त्याला ओळखणार इतक्यात 7 ते 8 वर्षांचा एक छोटा मुलगा आणि 5 ते 6 वर्षांची एक गोंडस मुलगी धावत आली. दोघांनीही आनंदाने आदित्यला मिठी मारली आणि मोठ्याने म्हणाले, बाबा बाबा. आदित्यनेही त्यांना प्रेमाने उचललं. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्यासोबत हसत खेळत तो हॉटेलच्या दिशेने चालू लागला. हे दृश्य पाहून सायलीचा चेहरा पटकन पडला. तिच्या मनात एकाच क्षणी शेकडो प्रश्न निर्माण झाले. ती मनात म्हणाली, हे काय, आदित्यला 2 मुलं आहेत? मग ही गोष्ट माझ्यापासून का लपवली? एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही म्हणजे सुरुवातीलाच फसवणूक केली आहे. तिचा विश्वास एका क्षणात तुटला. तिला रागही आला आणि स्वतःची फसवणूक झाल्याची भावना मनात घर करून बसली. तिने एकदाही आदित्यला विचारण्याचा प्रयत्न केला नाही. त्या मुलांची ओळख जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. कारण तिला वाटलं, तिने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं तेच अंतिम सत्य आहे. ती शांतपणे उठली. डोळ्यात निराशा आणि मनात प्रचंड वेदना घेऊन हॉटेलमधून बाहेर पडली. त्या रात्री सायलीला झोपच लागली नाही. तिच्या डोळ्यांसमोर वारंवार तेच दृश्य येत होतं. एक छोटा मुलगा, एक छोटी मुलगी आणि त्यांना प्रेमाने जवळ घेणारा आदित्य. तिच्या मनात राग, दुःख आणि अविश्वासाचं वादळ सुरू होतं. ती स्वतःशीच म्हणत होती, जर आदित्यला 2 मुलं आहेत तर ही गोष्ट माझ्यापासून का लपवली? लग्नासारख्या महत्त्वाच्या नात्याची सुरुवातच खोटेपणाने कशी होऊ शकते? संपूर्ण रात्र ती विचार करत राहिली. सकाळी उठल्यावरही तिचा निर्णय बदलला नव्हता. नाश्त्याच्या टेबलावर तिने आई वडिलांसमोर स्पष्ट शब्दात सांगितलं, मला हे लग्न मान्य नाही. हे ऐकून घरचे आश्चर्यचकित झाले. कारण कालपर्यंत तिने आदित्यबद्दल कोणतीही नाराजी व्यक्त केली नव्हती. वडिलांनी शांतपणे विचारलं, बाळा, नेमकं काय झालं? सायलीने कालचा संपूर्ण प्रसंग सांगितला. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. 2 लहान मुलं आहेत, त्याला बाबा म्हणत होती. एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवली गेली. हे ऐकून तिच्या आई वडिलांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ आदित्यच्या कुटुंबाशी संपर्क साधला. दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा सुरू झाली. आदित्यचे आई वडील सतत एकच सांगत होते, कृपया एकदा पूर्ण सत्य ऐका. गैरसमज झाला आहे. पण सायलीच्या मनात आधीच अविश्वास घर करून बसला होता. तिला वाटत होतं, जिथे सुरुवातीलाच गोष्टी लपवल्या जातात तिथे आयुष्यभराचा विश्वास निर्माण होऊ शकत नाही. काही दिवसांनी आदित्यचे आई वडील स्वतः सायलीच्या घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
त्यांनी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. बाळा, तू जे पाहिलंस त्यामागचं सत्य वेगळं आहे. पण सायलीने त्यांना मध्येच थांबवलं. मला कोणतंही स्पष्टीकरण ऐकायचं नाही. मी जे पाहिलं ते माझ्यासाठी पुरेसं आहे. हे ऐकून सर्वजण शांत झाले, कारण तिचा निर्णय आता भावनांवर आधारित होता आणि भावनांसमोर तर्क हरत होता. दुसरीकडे आदित्यही या सगळ्या परिस्थितीकडे शांतपणे पाहत होता. त्याला माहीत होतं की गैरसमज जितका मोठा असतो तितकाच त्याला दूर करण्यासाठी वेळ लागतो. त्याने सायलीवर कोणताही दबाव टाकला नाही, ना तिला फोन केला, ना तिच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. तो फक्त आपल्या कामात व्यस्त राहिला. पण त्याच्या मनालाही वेदना होत होत्या, कारण ज्या व्यक्तीला तो आयुष्यभराचा साथीदार बनवण्याचा विचार करत होता ती त्याला पूर्णपणे चुकीचं समजून बसली होती. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबांची पुन्हा एकदा भेट झाली. यावेळी आदित्य स्वतः उपस्थित होता. सगळे त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहत होते, पण तो शांतपणे सायलीकडे पाहत म्हणाला, मी तुला काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण सत्याला स्वतःचं सामर्थ्य असतं. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, आज नाही तर उद्या कधीतरी तुला खरं सत्य नक्की समजेल आणि त्या दिवशी तुला जाणवेल की प्रत्येक गोष्ट दिसते तशी नसते. हे बोलून तो तिथून निघून गेला. सायली मात्र अजूनही आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला वाटलं होतं तिने योग्य निर्णय घेतला आहे, पण नियती शांतपणे तिच्यासाठी एक वेगळं सत्य तयार करत होती. एक असं सत्य जे समजल्यानंतर तिला स्वतःच्याच निर्णयाचा पश्चाताप होणार होता आणि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज कायमचा दूर होणार होता. काही दिवस उलटून गेले. सायलीने लग्नाचा विषय पूर्णपणे बंद केला होता. तिने स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मनातून आदित्यचा विचार काही केला जात नव्हता. एकीकडे तिला वाटत होतं तिने योग्य निर्णय घेतला, तर दुसरीकडे मनाच्या एका कोपऱ्यात सतत एक प्रश्न तिला अस्वस्थ करत होता, खरंच मी जे पाहिलं तेच पूर्ण सत्य होतं का? पण तिचा स्वाभिमान तिला पुन्हा त्या विषयावर विचार करू देत नव्हता. काही दिवसांनी तिची जिवलग मैत्रीण पूजा तिच्याकडे आली. ती म्हणाली, सायली, आज आपण एका अनाथाश्रमात समाजसेवेच्या कार्यक्रमासाठी जाणार आहोत. तूही चल ना. सायलीने लगेच होकार दिला. तिला वाटलं थोडा वेळ समाजसेवेत घालवला तर मनही हलकं होईल. दोघी अनाथाश्रमात पोचल्या. तिथलं वातावरण खूप शांत आणि प्रेमळ होतं. लहान मुलं अंगणात खेळत होती, काही अभ्यास करत होती तर काही गाणी म्हणत होती. सायली त्या मुलांकडे पाहून हसत होती. इतक्यात तिचं लक्ष एका कोपऱ्याकडे गेलं आणि ती क्षणभर जागेवरच थबकली. समोर तोच आदित्य त्या दोन छोट्या मुलांसोबत हसत खेळत होता. तो त्यांना प्रेमाने गोष्टी सांगत होता. कधी त्यांच्या केसांवरून हात फिरवत होता तर कधी त्यांच्यासोबत हसत धावत होता. अचानक ती दोन्ही मुलं धावत आली आणि पुन्हा म्हणाली, बाबा, आम्ही जिंकलो. हे ऐकताच सायलीच्या मनातला जुना गैरसमज पुन्हा जागा झाला. ती मनात म्हणाली, म्हणजे मी चुकीचे नव्हते, पण यावेळी नियतीने तिच्यासाठी सत्य उघड करण्याची वेळ आणली होती. इतक्यात अनाथाश्रमाच्या संचालिका सायलीजवळ आल्या. त्या हसत म्हणाल्या, तुम्ही पहिल्यांदाच इथे आलात का? सायलीने होकारार्थी मान हलवली. तिची नजर अजूनही आदित्य आणि त्या मुलांकडेच होती. हे पाहून संचालिका हसल्या. त्या म्हणाल्या, त्या दोन्ही मुलांकडे पाहताय ना, त्यांचं आयुष्य खूप कठीण आहे. सायली शांतपणे ऐकत होती. संचालिका पुढे म्हणाल्या, 5 वर्षांपूर्वी एका भीषण अपघातात त्या दोघांनी आई वडील गमावले. त्या दिवसापासून त्यांना या जगात कोणीच उरलं नव्हतं. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, पण पुढचं वाक्य ऐकताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. संचालिका भावूक होत म्हणाल्या, तेव्हापासून आदित्य दर महिन्याला इथे येतो. त्यांच्या शिक्षणापासून कपड्यापर्यंत, औषधांपासून अन्नांपर्यंत सगळा खर्च तोच करतो. त्यापुढे म्हणाल्या, सुरुवातीला ही मुलं त्याला सर म्हणायची, पण हळूहळू त्यांना त्याच्यात वडिलांचं प्रेम दिसलं आणि एक दिवस त्यांनी स्वतःहून त्याला बाबा म्हणायला सुरुवात केली. सायली काही क्षण निशब्द झाली. अनाथाश्रमातून घरी परतल्यानंतर
सायलीला संपूर्ण रात्र झोप लागली नाही. तिच्या मनात सतत एकच विचार सुरू होता. मी एका चांगल्या माणसाला चुकीचं समजले आणि त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधीही दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एक निर्णय घेतला. आदित्यची भेट घेऊन त्याची मनापासून माफी मागायची. ती थेट आदित्यच्या कार्यालयात पोहोचली. सायलीला पाहून आदित्य क्षणभर आश्चर्यचकित झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक शांत हास्य होतं. सायली त्याच्यासमोर आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, मला माफ करा. मी पूर्ण सत्य जाणून न घेता तुमच्याबद्दल चुकीचा निर्णय घेतला. मी तुम्हाला एक संधी देण्याचा प्रयत्नही केला नाही. हे बोलताना तिचा आवाज भरून आला. काही क्षण शांतता पसरली. आदित्य तिच्याकडे पाहत हळूच हसला. तो शांत आवाजात म्हणाला, सायली, आयुष्यात कधी कधी डोळे जे पाहतात तेच पूर्ण सत्य नसतं, पण माणूस सत्य समजून घेण्याची तयारी ठेवतो तेव्हा प्रत्येक गैरसमज आपोआप दूर होतो. त्याच्या शब्दात कोणताही राग नव्हता, फक्त समजूतदारपणा आणि मोठेपणा होता. सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती हसत म्हणाली, आज मला तुमच्यात फक्त एक चांगला माणूस दिसत नाही, तर इतकं मोठं मन दिसतंय जे स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगतं. आदित्यनेही शांतपणे उत्तर दिलं, नातं विश्वासावर उभं राहतं. आज तू सत्य समजून घेतलंस, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबांची पुन्हा एकदा भेट झाली. यावेळी वातावरण पूर्णपणे बदललं होतं. गैरसमज नाही तर विश्वास होता. सायलीने सर्वांसमोर आदित्यची माफी मागितली. दोन्ही कुटुंबांनी आनंदाने त्यांच्या नात्याला पुन्हा होकार दिला. त्या क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं, कारण यावेळी हे नातं केवळ दोन व्यक्तींचं नव्हतं, तर विश्वास, माणुसकी आणि सत्यावर उभं राहिलेलं एक सुंदर नातं होतं. काही महिन्यानंतर सायली आणि आदित्यचं लग्न अतिशय साध्या पण आनंदी वातावरणात पार पडलं. दोन्ही कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण हे नातं आता गैरसमजावर नव्हे तर विश्वास, समजूतदारपणा आणि माणुसकीवर उभं होतं. लग्नानंतर सायली ही आदित्यसोबत नियमितपणे त्या अनाथाश्रमात जाऊ लागली. ती मुलांना शिकवू लागली, त्यांच्यासोबत खेळू लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हेच तिच्या आयुष्याचं एक सुंदर ध्येय बनलं. त्या दोन छोट्या मुलांनीही त्यांना पाहताच धावत येऊन मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पाहून सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला जाणवलं, हे नातं रक्ताचं नसूनही किती सुंदर आणि पवित्र आहे. त्या दिवशी शारदाताई भावूक होऊन म्हणाल्या, रक्ताची नाती जन्माने जुळतात, पण माणुसकीची नाती मनाने जुळतात आणि अशी नाती आयुष्यभर टिकतात. सायलीने हसत आदित्यचा हात हातात घेतला. दोघांनीही ठरवलं, जसं या मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणला, तसंच आणखी अनेक गरजू मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण बनायचं. अपूर्ण सत्यावर विश्वास ठेवून कधीही कोणत्याही माणसाचा निर्णय घेऊ नका, कारण कधी कधी ज्या व्यक्तीबद्दल आपण गैरसमज करून घेतो तीच व्यक्ती माणुसकीचं सर्वात सुंदर उदाहरण ठरते. विश्वास, संयम आणि सत्य यांच्यावरच प्रत्येक नात्याचा मजबूत पाया उभा असतो. माणसाला त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या कर्मांनी ओळखा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीबद्दल अपूर्ण माहितीवरून किंवा फक्त दिसण्यावरून कधीही निर्णय घेऊ नका, कारण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक वेगळी कहाणी असते आणि प्रत्येक गैरसमजामागे एक न सांगितलेलं सत्य दडलं असतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, विश्वास मोठा की गैरसमज. अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि जीवनाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या मनस्पर्शी कथेसोबत. धन्यवाद.